नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी विचार सरणीवर। आज आपण बोलणार आहोत दक्षिणमुखी घर खरंच अशुभ असतं का? अनेकांना वाटतं दक्षिणमुखी घर म्हणजे मृत्यू, भूतप्रेत आणि दुर्भाग्य। पण वास्तुशास्त्र सांगतं ही दिशा अशुभ नाही, ती सर्वात शक्तिशाली आहे। वास्तुनुसार दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे। पण लक्षात ठेवा, यम म्हणजे मृत्यू नव्हे, तर न्याय आणि संतुलनाचे देव। म्हणून ही दिशा शक्ती, नियंत्रण आणि नेतृत्वाची दिशा आहे। जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर तुम्ही हे नक्की अनुभवत असाल। 1. तुम्ही स्वतः निर्णय घेणारे आणि नेतृत्व करणारे असता। 2. तुमच्यात आत्मविश्वास आणि प्रभाव असतो। 3. पण कधी कधी आर्थिक चढउतार जाणवतात, कारण ही अग्नितत्वाची दिशा आहे। वास्तुनुसार काही सोप्या उपायांनी दक्षिणमुखी घर अत्यंत शुभ ठरू शकतं। 1. मुख्य दरवाजा दक्षिण पूर्वेला ठेवा। 2. उत्तर दिशा मोकळी ठेवा, कुबेराची दिशा आहे तीर्थरूप। 3. दक्षिणेकडे जड वस्तू ठेवा, धन टिकेल। 4. दरवाजाजवळ ओम किंवा स्वस्तिक लावा। 5. तुळस किंवा गोकर्णाचा रोप ठेवा आणि सायंकाळी दिवा लावा। खरं सांगायचं तर दक्षिणमुखी घर वाईट नाही, ते फक्त योग्य रीतीने वापरलं गेलं पाहिजे। दिशा वाईट नसते, विचार वाईट असतो। योग्य विचार आणि वास्तु उपायांनी हीच दिशा तुमचं नशीब बदलू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या घराचं मुख्य दार कोणत्या दिशेला आहे। सबस्क्राईब करा मराठी विचार सरणीला आणि जाणून घ्या आणखी असेच रहस्यमय वास्तुविचार।